आमदारांनी आपल्याच सौभाग्यवती आणि गोतावळ्याला तिकीट दिल्यानं अनेक भावी नगरसेवकांच्या स्वप्नाचा चुराडा झाला। त्यातच युती आणि आघाडीची अभद्र करणं दर 10 किलोमीटरवर वेगवेगळी आहेत। पाहूया। महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही भाजपसोबत सत्तेत गेलो किंवा महाराष्ट्र धर्मासाठी आम्ही भाजपला आव्हान दिलं किंवा मग कटेंगे तो बटेंगे असे शब्द सध्या सुट्टीवर गेले आहेत। कारण पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासाचीच ग्वाही देत कटेंगे तो बटेंगे म्हणणारे वेगवेगळ्या युती आघाड्यांमध्ये लढतायत। राज्यात युती आघाड्यांचा कसा गुंता झालाय त्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। अमुक एका तालुक्यामध्ये नेमकं कोण कुणासोबत आहे याचा निवडणूक लढणाऱ्यांना सुद्धा अद्याप पुरता अंदाज आलेला नाही। राज्यातल्या 6 प्रमुख पक्षांपैकी कुठे काँग्रेस आणि भाजपची युती आहे तर कुठे शरद पवारांचा गट आणि शिंदे गट सोबत लढतोय। काही ठिकाणी शिंदे गट आणि काँग्रेसनं हात मिळवणी केली आहे तर कुठे फक्त भाजप आणि शरद पवार गट एकवटले। काही ठिकाणी शिंदे गट, शरद पवार गट आणि काँग्रेस सोबत आहे, कुठे काँग्रेस, भाजप, शरद पवार गट सोबत असून विरोधात शिंदे गट आहे। काही ठिकाणी दोन्ही पवार गट एकत्रित असून काँग्रेस विरोधात आहे, तर काही ठिकाणी भाजप, शिंदे, काँग्रेस हे एकत्र आहेत तर विरोधात दोन्ही पवार गट लढत आहेत। तर काही ठिकाणी ठाकरे आणि काँग्रेसमध्ये युती झाली आहे आणि विरोधात भाजप, शिंदे गट आहेत आणि तिसरी आघाडी म्हणून पवार गट आणि ठाकरे गटाची युती आहे। काल परवापर्यंत आम्ही कट्टर कार्यकर्ते म्हणून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांची साऱ्याच पक्षांनी चांगलीच जिरवली आहे। कालपर्यंत ज्यांना पाणी पिऊन पिऊन शिव्या दिल्या आज त्यांचेच झेंडे घेऊन प्रचार करावा लागतोय। अनेक तालुक्यात तर अशा युती आघाड्या झाल्यात जिथे कार्यकर्त्यांना प्रचारासाठी सुद्धा तोंड दाखवायला जागा उरलेली नाही। पण नेत्यांच्या दाव्यानुसार ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे। भलेही उमेदवाऱ्या आमदारांच्या घरात मिळालेल्या असोत, मात्र महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यकर्त्यांनी पुन्हा दगड छातीवर ठेवून त्यागवृत्तीनं काम करावं अशा विनंती वजा आदेशाचं फरमान निघालंय। थोडक्यात कार्यकर्ते कटेंगे तो बटेंगेच म्हणत राहिले आणि दुसरीकडे तालुक्यातल्या साऱ्या नेत्यांनी एकजूट करून कार्यकर्त्यांचाच पत्ता कट केलाय। जळगावच्या चोपड्यात शिवसेना, शिंदे गट आणि काँग्रेसची युती झाली आहे। विरोधात भाजप आणि दादा गट आणि तिसरी आघाडी ठाकरे गटाची। पारोळा तालुक्यात शिवसेना, ठाकरे गट, अजित पवार गट आणि काँग्रेसची युती विरोधात भाजप आणि शिंदे गट आहे। तर कोल्हापूरच्या चंदगडमध्ये दोन्ही राष्ट्रवादीचे गट एकत्रित आहेत, विरोधात मात्र भाजप आहे। तर कागलमध्ये शरद पवार गट आणि दादा गटासह भाजपची युती झाली आहे, विरोधात शिंदेंची शिवसेना आहे। जयसिंगपुरात काँग्रेस, भाजप आणि स्थानिक आघाडीची युती झाली आहे तर विरोधात शिंदेंची शिवसेना आहे। जालन्याच्या परतूरमध्ये भाजप विरोधात अजित पवार गट, ठाकरे गट आणि वंचितनं आघाडी केली आहे। तर धाराशिवच्या कळंबमध्ये दोन्ही पवार गट एकत्र आहेत, दुसऱ्या बाजूला भाजप आणि शिंदे सेनेची युती आहे आणि तिसऱ्या युतीत ठाकरे गट आणि काँग्रेसनं हात मिळवणी केली आहे। तर सोलापूरच्या सांगोल्यात शिंदे गटाच्या शहाजी बापू पाटलांविरोधात भाजप, शेकाप, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटानं युती केली आहे। अशी युती पाहून काय झाडी काय डोंगर फेम शहाजी बापूंनी संताप व्यक्त केलाय। शहाजी बापूंना अजित पवारांच्या विधानसभेतल्या त्या वाक्याची सुद्धा आठवण येऊ लागली आहे। हिडीस किळसवानं अबलेवर केलेला बलात्कार असावा अशा पद्धतीचं भारतीय जनता पक्षाचं वागणं या ठिकाणी मला दिसून आलेलं आहे। काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके ओके अशी जर राजनीती महाराष्ट्रात होणार असेल तर या वैभवशाली राजकारणाच्या महाराष्ट्राच्या परंपरा आहेत त्या थोड्या दिवसात उद्ध्वस्त झालेल्या तुम्हा सर्वांना दिसतील। ह्याच्यातलं लगेच वक्तव्य करण्याचं कारण नाही। ही मोठी लोक कधी एकत्र येतील कळणार पण नाही। तुम्ही राहाल पाठीमाग आणि बाकीचे म्हणतील की आम्ही कधी तसं म्हटलंच नव्हतं, त्यांना कळलं नाही तर आम्ही काय करायचं। बरं, आता कार्यकर्ते मंडळी उत्तर द्या, तुम्हाला घरात, गावात, समाजात सद्यस्थितीला काय मार्केट आहे? तुम्ही ज्यांना 1.5 महिना शिव्या दिले ते एकत्र आले तिघही बी, तुम्ही मेले ना बांबू उपटून, सत्य काय? कार्यकर्त्याला काय मार्केट आहे घरात गेल्यावर? पप्या त्याला विचार, खायचंय का?
का बाहेरून झक मारून आलाय पाय? आणि तो सकाळी कडे कपडे घालून गावात म्हणतो काही विकासात्मक कामं केली पाहिजे, कारण आता सगळी गेम कशावाली पैसेवाली. आणि आता राजकारणात बदल होणार नाही, असंच चालणार. एकच घराणं लावून धरणार, आता दुसऱ्याने डोकं लावायचं नाही. बाप दमला का पोऱ्या उठला का याई उठला का येईल दिवस गेले, येईन उठली का साडू 12-3 झाला साडू 12-3 झाला का टाकून देईल मिवणीला जुळे झाली, जमणार नाही. आता नाही, कारण पैसा एका विशिष्ट वर्गाकडेच आहे, दुसऱ्याकडे नाही. हे बसणारी तुम्ही बधीर होईल, तुम्हाला काय. 1.5 महिन्यांपूर्वी एका वॉर्डात 4 भावी नगरसेवकांचे पोस्टर्स झळकत होते. मात्र तिकीट आमदारांच्या सौभाग्यवतींनाच मिळाल्यानं त्या 4ही भावी नगरसेवकांवर वहिनी साहेबांचाच बॅनर लावण्याची वेळ आली आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.